महिमा आवडीची बोरे खाय भिल्लिनीची. कुठल्या भक्ताचं वर्णन केलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल, ज्यांनी रामायण नीट ऐकलेलं आहे किंवा वाचलेलं आहे किंवा टीव्ही वरती बघितलेलं आहे. भिल्लीन जातीचा कोण भक्त होता रामायणामध्ये महाराज? शबरी महाराज. ते शबरीचं थोडक्यात वर्णन करू सांगतो महाराज. ती शबरी एवढी महान होती महाराज, भिल्लीन जातीची जरी असली, शबरी ज्यावेळेस शबरी 10 वर्षाची असताना त्या शबरीचं लग्न तिच्या बापाने ठरवलं होतं महाराज. पूर्वीची जी लग्न आहे ती 10-12 दिवस चालायची, म्हणून तिच्या बापाने 12 बोकड बांधले होते महाराज. कशासाठी? दावतीसाठी. सगळ्यांना भिल्लीन जातीची माणसं होती महाराज. कारण का 12 दिवस लग्न कार्य चालू असायचं त्या काळी. आता ते दिवस हळूहळू कमी आले महाराज. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवास करून अयोध्येत परतले, तेव्हा भरताने सुद्धा 14 दिवसाचा सप्ताह केला होता. ते 14 दिवस सुद्धा आता हळूहळू, आता लोक काय 7 दिवसाचा सप्ताह करतात, काही लोक 3 दिवसाचा करतात, तुम्ही आम्ही 1.5 दिवसाचा. लग्न सुद्धा पूर्वी 10-12 दिवस चालायचं महाराज. आणि आताच्या काळात 2 दिवसात सुद्धा लग्न, नाही का? त्याच दिवशी साखरपुडा, त्याच दिवशी उठणार, लगेच दुसऱ्या दिवशी लग्न. काही दिवसांनी एकाच दिवशी सगळं उरकणार आहे. सकाळी धामधूम, दुपारी टामधूम आणि संध्याकाळी 10 वर्षाच्या मुलीने काय विचार करावा महाराज? माझ्या वडिलांनी 12 बोकड बांधलेले आहेत माझ्या लग्नासाठी, या लोकांना जेवणासाठी. म्हणजे माझ्या एकट्या जीवासाठी लोक या 12 जीवांचा बळी घेणार आहेत. माझे वडील या 12 जीवांचा बळी देणार आहेत. शबरीने विचार केला, जर हा एक जीव नाहीसा झाला तर या 12 जीवांचा उद्धार होईल. शबरीने विचार केला, महाराज जर का मी स्वतःला संपवून घेतलं तर या 12 जीवांचा उद्धार होईल. उद्या लग्न कार्य सुरू होणार आहे. त्याच्या आदल्याच दिवशी रात्री शबरीने घर सोडून घेण्याचा निर्णय घेतला महाराज. घर सोडून महाराज पळाली. रात्रभर एका नदीच्या काठावरती थांबली. रात्रभर विचार केला, आपण त्या 12 जीवांचा उद्धार केलाय खरा, पण आपल्या बापाची आपण मान खाली घातलेली आहे. आता या मला जगण्याचा अधिकार नाहीये. पहाट झालेले महाराज. पहाटे कोणतरी येईल म्हणून त्या नदीत उडी मारायला जाणार, तितक्यात एक साधू महात्मे तिथे आलेले आहेत. त्या साधू महात्म्याने त्या मुलीचा हात धरला. ते सांगितलं, बाळा काय रात्रीची पहाटेची एवढ्या लवकर नदीवरती काय करते? तिने झालेला सगळा प्रकार सांगितला. मी स्वतःला संपवून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. साधू महात्म्याने सांगितलं, अरे हा शरीर भगवंताने दिलेला आहे, हा असाच फुकट वाया घालून जाऊ नकोस. तुझ्या जन्मात, तुझ्या पूर्ण आयुष्यात एकदा तरी देव तुला भेटायला येणार आहे, एकदा तुला राम भेटायला येणार आहे. तो त्रैलोक्याचा धनी, तो परमात्मा प्रभू श्री रामचंद्र तुला भेटायला येणार आहे. त्या साधूवरती त्या मुलीने विश्वास ठेवला महाराज. साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला, आईचा मुलाला अनुभव. त्या साधूवरती विश्वास ठेवला आणि त्या रामाची, त्या 10 वर्षाच्या मुलीने त्या देवाची वाट बघितली महाराज. मग राम तिला भेटला की नाही महाराज? देव तिला भेटला का? कधी भेटला? लगेच 12 वर्षाची झाल्यावरती भेटला का? शबरीला आपण टीव्ही मध्ये बघतो नाही का, काय वर्णन आहे तिचं? साठी ओलांडली, हातात काठी आली, केस खरकट्यासारखे झाले महाराज. एवढी म्हातारी झाली, पण तिने त्या देवाची वाट बघितली महाराज. बरं, वाट नुसती बघितली नाही महाराज. कशी वाट बघितली? आज माझ्या घरी राम येणार, आज माझ्या घरी राम येणार. रोज वाट बघायची महाराज. एका द्रोणात फळं आणायची, एका द्रोणात फुलं आणायची महाराज. रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट बघायची महाराज. आज माझ्या घरी राम येणार. जब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. राम सिया राम,
नव्हता. घेतलेले 2 फळं पुढे टाकून द्यायचे. आपल्यासारख्या एखाद्याने विश्वास ठेवला असता का साधूवरती? बहुतेक येडा बनून गेलेला आपल्याला. पण नाही महाराज, तो त्रेतायुग होता महाराज. तेव्हा त्या लोकांचा साधूंवरती विश्वास असायचा महाराज. तिला नक्की खात्री होती, कारण का संतांच्या पायी आहे माझा विश्वास. देव नक्की येणार. मग तो देव आला की नाही महाराज? आला महाराज. त्या जटायूचा उद्धार करून प्रभू श्री रामचंद्र सीता शोधत शोधत त्या शबरीच्या झोपडी जवळ आले महाराज. आणि ज्या देवाची लहानपणापासून शबरी वाट बघत होती, तो देव तिच्या घरी आलेला आहे महाराज. काय त्या शबरीला वाटलं असेल महाराज? काय आनंद झाला असेल महाराज? एवढा आनंद झाला त्या शबरीला महाराज. त्या रामाला झोपडीमध्ये बोलवली महाराज. पाय धुतले महाराज. जोडात आणलेली फुलं आहेत ती पायावरती वाहिली. भरपूर प्रवास झाला असेल. झालेला सगळा प्रकार ऐकला. काहीतरी खावं, पोटात काहीतरी टाका म्हणून त्यांनी काय केलं? फळं सुद्धा आणलेली महाराज. काय फळं आणली होती? बोरे खायला भिल्लीची होती. दुसरी नव्हती फळं. काय होती? बोरे होती महाराज. बरं, ती बोरे कशी होती महाराज? चाकलेली होती महाराज. कारण का देवाला आंबट जायला नको म्हणून ती बोरं चाकून ठेवली होती. एक बोर उचलला शबरीने आणि त्या रामाच्या पुढे नेला महाराज. पण म्हातारी माणसं असतात, विसरायची सवय असते. पुन्हा तो बोर घेतला आणि पुन्हा चाकून बघितला, नाही का? जी म्हातारी माणसं असतात, सकाळी शेतावरती जर का गेली, लॉक लावून जातात घराला लॉक लावून जातात. 10 पावलं पुढे जातात, परत येऊन बघतात तो आणि टाळा ओढून बघतात लॉक लागलाय की नाही, नाही का? शबरीने पुन्हा तो बोर घेतला, पुन्हा चाकून बघितला आणि पुन्हा देवाने तो आवडीने घातला. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुसरा बोर उचलला, चाकून बघितला आणि कोणाला दिला? लक्ष्मण दादाला. लक्ष्मण दादाने तो बोर खाल्ला का महाराज? नाही महाराज. लक्ष्मण दादाला केळस वाटली. काय हा माझा दादा, काय त्या शबरीची अवस्था. असं म्हणतात की शबरीच्या दातावरती शेवाळ भाजली होती, एवढी शबरी म्हातारी झाली होती. आणि अशीच उष्ट माझा दादा का तो मी काय खाणार नाही. घेतलेला बोल लक्ष्मणाने खाण्याचा नाट्य केला आणि मागे टाकून दिला. तो बोल कुणी खाल्ला महाराज? फेकलेला बोल कुणी खाल्ला? मारुतीरायांनी खाल्ला महाराज. मारुतीरायांकडे आधी भरपूर शक्ती होती महाराज, पण तो बोल खाल्ल्याच्या नंतर मारुतीरायांकडे अजून एक शक्ती आली महाराज. विठाला अजून शक्ती मारुतीरायांची वाढली महाराज. का? कारण का शब्दी काय साधी सुधी नव्हती महाराज. का? ते थोडक्यात सांगतो महाराज. बोल लक्ष्मणाने फेकल्याच्या नंतर रामाच्या लक्षात आलं. रामाने सांगितलं, आज जरी तू माझा भाऊ असलास तरी माझ्या भक्ताचा तू अपमान केलेला आहेस. एक ना एक दिवस तुला या शबरीचं उष्ट खावावं लागणार. मग त्या लक्ष्मणाने शबरीचं उष्ट खाल्लं की नाही महाराज? पूर्ण रामायण बघितलंय ना का? ऐकलंय ना तुम्ही? आम्ही फक्त रामायण बघतो, राम रावण युद्ध बघतो. रामनवमी आली किंवा दसरा आला की आम्ही फक्त रावणाला मारतो, तेवढंच आम्ही करतो. पण त्यातला घेतलेला मर्म, त्यातली कथा ते आत्मसात आम्ही कधीच केली नाही. रामायण वाचताना आत्मसात केलं पाहिजे महाराज. महाभारत वाचताना आत्मसात केलं पाहिजे महाराज. रामायण आणि महाभारत हे 2 मोठे ग्रंथ आहेत महाराज, आणि महत्वाचे ग्रंथ आहेत महाराज. रामायण हे शिकवतं की कसं वागलं पाहिजे, आणि महाभारत हे शिकवतं की कसं नाही वागलं पाहिजे. मग त्या शबरीचं उष्ट लक्ष्मणाने कधी खाल्लं माहितीये का? ज्यावेळेस राम रावण युद्ध सुरू झालं, लक्ष्मणाला मेघनाथाची म्हणजे इंद्रजिताची शक्ती लागली महाराज. लक्ष्मण धारातीर्थ पडलेला आहे. युद्ध संपलं, पण लक्ष्मणाने काही डोळे उघडले नाही. लंकेतून वैद्य बोलवला. लंकेतून वैद्य बोलवल्याच्या नंतर त्या वैद्याने सुद्धा सांगितलं की लक्ष्मण दादा तुमचे वाचू शकत नाही महाराज. काहीतरी उपाय असेल. तर म्हटलं एकच उपाय, तुम्हाला हिमालयात जावं लागेल, म्हणजे पुन्हा तुम्हाला भारतात जावं लागेल. भारताच्या टोकावरती जावं लागेल उत्तरेला. तिथं संजीवनी आहे. एक द्रोणागिरी पर्वत आहे. त्या द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी नावाची वनस्पती आहे. ती संजीवनी वनस्पतीचं औषध तुम्हाला आणावं लागेल. पण ते एका रात्री शक्य नाही महाराज. कारण का सकाळी सूर्य उगवायच्या आधी जर का तो औषध आला नाही तर लक्ष्मण दादा डोळे उघडू शकत नाही. मग ही कामगिरी कोणी उचलली महाराज? प्रभू रामचंद्र ढसा रडायला लागले महाराज. देवांचा देव तो राम ढसा रडायला लागला. त्यांनी विचार केला रामाने की मी आता घरी कसा जाऊ.
माझ्या सुमित्राईला काय मी तोंड दाखवू? सुमित्राई म्हणजे कोण? रामाची सावत्राई. लक्ष्मण हा सक्का भाऊ होता का महाराज रामाचा? सावत्र भाऊ होता. पण त्यावेळेचे भाऊ आणि आताचे भाऊ जाम फरक आहे महाराज. राम रडता रडता म्हणतात आणि एक वेळेस सीतासारखी बायको मला भेटेल, पण लक्ष्मणासारखा भाऊ मला भेटणार नाही. राम घसा घसा रडत असताना मारुतीराय पुढे आले. मारुतीरायांनी सांगितलं, देवा तुमचा माझ्यावरचा विश्वास कमी झालाय का? एका रात्रीत सूर्य उगवायच्या आधी जर का द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी मी जर का आणली नाही तर तुम्हाला आयुष्यात कधी तोंड दाखवणार नाही. विठाला मारुतीरायांनी त्यांना आश्वासन दिलं, वचन दिलं. मग मारुतीरायांनी ते पूर्ण केलं की नाही महाराज? एका रात्रीत ती संजीवनी आणली महाराज. कशी आणली? पर्वत उचलून. पर्वत उचलायची हौस होती का महाराज? नाही. त्यांनी विचार केला. सांगितलं होतं त्या वायद्याने संजीवनीची ओळख सांगितली होती. जी तेजस्वी जास्त वनस्पती आहे ती काय आहे? संजीवनी आहे. पण त्या द्रोणगिरी पर्वतावरती सगळ्याच वनस्पती तेजस्वी होत्या. मारुतीरायांना कळलं नाही, वेळ नव्हता, पण अख्खाचा अख्खा पर्वत त्यांनी उचलून आणला महाराज. त्या लक्ष्मण दादाला संजीवनी खाल्ली आणि संजीवनी खाऊन लक्ष्मण दादा उठलेले आहेत. आता कोणी विचार केला का महाराज तो द्रोणगिरी पर्वत कुठून आला? कोणी विचार केला की त्याच्यावरती संजीवनी कुठून आली? तर ह्या आपल्याला गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. कशा आल्या ते तुम्हाला सांगतो महाराज. शबरी वयाच्या 10व्या वर्षापासून म्हातारा होईपर्यंत रामाची वाट बघितली महाराज. कशी वाट बघायची? एका द्रोणात फळं आणायची, एका द्रोणात फुलं आणायची. राम काय रोज येत नव्हता. संध्याकाळपर्यंत वाट बघायची आणि द्रोण फेकून द्यायची. म्हातारे होईपर्यंत ते द्रोण फेकून 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 त्या द्रोणाचा ढीग झाला, माती झाला, त्या मातीचा डोंगर झाला महाराज. चाकलेली जी पोरं होती त्याच्यातून जी वनस्पती उगवली तीच ही संजीवनी. ती चाकलेल्या पोराची उगवलेली जी संजीवनी आहे ती संजीवनी कुणी खाल्ली? लक्ष्मणाने खाल्ली. म्हणजे रामाचं वचन हे खरं खाल्लं की नाही महाराज? त्याच्या भक्ताचं उष्ट खायला लावलं. असा तो भगवंत आहे महाराज. तो भगवंत कशाचा भुकेलेला आहे महाराज? कशाचा भुकेलेला आहे? अभंगाच्या दुसऱ्या चरणात त्याचं उत्तर दिलं.